नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्यदूता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयर भरती आणि निवड प्रक्रियेच्या पायऱ्या आपण बघूया. हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर कोणत्या पायऱ्या आहेत? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली पायरी आहे रिक्त पदांची ओळख. यामध्ये रुग्णालयात कोणत्या पदांसाठी जागा रिक्त आहेत हे निश्चित करणे, कोणत्या प्रकारची कौशल्य आणि अनुभवाची आवश्यकता आहे हे तपासणे. ठीक आहे, रुग्णालयात कोणत्या पदासाठी जागा रिक्त आहेत त्या बघायच्या, कोणत्या प्रकारची कौशल्य आणि अनुभवाची आवश्यकता हे तपासायचं आहे. दुसरं आहे जाहिरात. दुसरी पायरी कुठली आहे तर ती आहे जाहिरात. जाहिरातीमध्ये काय होतं तर रिक्त पदांची माहिती वर्तमानपत्र, वेबसाईट किंवा इतर माध्यमांद्वारे प्रसारित करणे. जाहिरातीत पदाचे नाव, जबाबदाऱ्या, आवश्यक पात्रता, अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि इतर आवश्यक माहितीचा समावेश असावा. जे आपण बघतो कधीकधी भरतीची जी जाहिरात येते यामध्ये रिक्त पदांची माहिती वर्तमानपत्र, वेबसाईट किंवा इतर माध्यमांद्वारे प्रसारित करायची. जाहिरात पदाचे नाव, जबाबदाऱ्या, आवश्यक पात्रता, अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि इतर आवश्यक माहितीचा समावेश असावा. नंतर आहे अर्ज स्वीकारणे. तर इच्छुक उमेदवाराकडून अर्ज स्वीकारणे, ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करणे. तिसरा आहे मुद्दा पायरी अर्ज छाननी. प्राप्त अर्जाची छाननी करणे, आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड करणे. मुलाखत. निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावणे. मुलाखतीत उमेदवारांच्या ज्ञानाची, कौशल्याची आणि अनुभवाची परीक्षा घेणे. मुलाखत घेण्यासाठी समिती नेमायची आहे. निवड प्रक्रिया. मुलाखतीमधील कामगिरी आणि अर्जातील माहितीच्या आधारावर उमेदवारांची निवड करणे. निवड समिती योग्य उमेदवाराची निवड करते. आणि मग शेवटचं आहे नियुक्ती. निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे. नियुक्तीनंतर उमेदवाराला कामावर रुजू करून घेणे. आता बघूया थोडक्यात एक्सप्लेनेशन. जाहिरात आपण बघितली. अर्ज स्वीकारणे म्हणजे इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांच्याकडून अर्ज स्वीकारायचं. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था पण केली जाते. ठीक आहे. त्यानंतर अर्ज छाननी म्हणजे प्राप्त जे अर्ज झालेले आहेत त्यांची आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड. म्हणजे ज्याने अर्ज आपण डॉक्युमेंट्स व्यवस्थित किंवा पूर्णपणे म्हणजे आपण सप्लाय केले किंवा अप्लाय केलेत आणि दिले तर त्यांची आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड करणं जे आहे ते गरजेचं आहे. मग जे आपण निवड करतो त्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवायचं. तर निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावणे. मुलाखतीत उमेदवाराच्या ज्ञानाची, कौशल्याची, अनुभवाची परीक्षा घेणे. मुलाखत नेमण्यासाठी समिती असते मुलाखत घेण्यासाठी. तर ते आपले इंटरव्ह्यू घेतात, मुलाखत घेतात, त्याद्वारे सिलेक्शन केलं जातं. त्या निवड प्रक्रिया. निवड प्रक्रियेमध्ये मुलाखतीमधील कामगिरी आणि अर्जातील माहितीच्या आधारावर उमेदवारांची निवड करणे. निवड समिती योग्य उमेदवाराची निवड करते. नंतर मग नियुक्ती. निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे. नियुक्तीनंतर उमेदवाराला कामावर रुजू करून घ्यायचं आहे. म्हणजे निवड प्रक्रिया झाली मुलाखतीद्वारे. त्याच्यानंतर मग जे उमेदवार नियुक्तीपत्र देणे म्हणजे जे अर्जातील माहितीच्या आधारावर उमेदवाराची निवड करायची. इंटरव्ह्यू व्यवस्थित झाला किंवा आपण मुलाखत घेतली आणि कामगिरी बघायची. अर्जातील माहितीच्या आधारावरती उमेदवाराची निवड केली जाते आणि मग निवड समिती योग्य उमेदवाराची निवड करते आणि मग नियुक्ती करायला सांगायचं. नियुक्ती म्हणजे आपण कुणाला आपण नियुक्त करतो असं ऐकलं असेल ना, ते निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे. नियुक्तीनंतर मग कामावर रुजू करून घ्यायचं आहे. त्या म्हणजे जी व्यक्ती आहे त्यांना मग कामावर रुजू करून घ्यायचं आहे. नियुक्तीनंतर मग ते रुजू होतात. पत्र द्यावं लागतं, आपल्याला लेटर येतं. तर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे आणि नियुक्तीनंतर उमेदवाराला कामावर रुजू करून घेणे. तर अशा प्रकारे आहे हे भरती आणि निवड प्रक्रियेच्या पायऱ्या ज्या आहेत त्या. हा प्रश्न विचारलेला गेलेला आहे पहिले. तर अशा प्रकारे हा असा व्हिडिओ होता. नोट्स तुम्ही काढून घ्या. लवकरच भेटणार आहोत मग आपण नवनवीन असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज घेऊन किंवा माहिती घेऊन. तुम्ही अभ्यास करायचा आहे. एक्झाम आता जवळ येतील. डेट्स आल्या की कळवेन किंवा तुम्हाला हे कळतील, तुम्हाला कॉलेज थ्रू सांगण्यात येईल की कधी एक्झाम आहे ते. तोपर्यंत तुम्ही मग अभ्यास करायचा आहे, मस्त राहायचं आहे, स्वस्थ राहायचं आहे. हँडरायटिंग वगैरे, हँडरायटिंग म्हणजे लिहिण्याची प्रॅक्टिस करा.
क्वेश्चन पेपर, म्हणजे तुम्हाला नंतर एक्झामच्या वेळेला लिहिताना काही अडचण येणार नाही आहे, कारण आपल्याला पटापट लिहावं लागतं. ठीक आहे, तर भेटू लवकरच. धन्यवाद.